नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर बेलाचा आज 7th बर्थडे आहे. बेला स्कूलसाठी रेडी झालेली आहे आणि स्कूलमध्ये पण बर्थडे सेलिब्रेट होणार आहे, म्हणून हा छान असा नवीन फ्रॉक घातलेला आहे. आता बर्थडे सेलिब्रेशन होणार तेव्हा तिचा वेगळा छान फ्रॉक असणार आहे. ते बघा, अशी दिसते माझी प्रिन्सेस. तुला सगळे विश करते हॅपी बर्थडे. तर पटकन त्यांचं आवडत्यांसोबत पण वस्तू देते. तर तिचं पटकन आवरून घेतलं मी आणि नंतर जेव्हा बर्थडे सेलिब्रेट होईल ना तेव्हा छान तिची अशी हेअरस्टाईल करेन मी. आता असं छान सिम्पल अशी हेअरस्टाईल केलेली आहे मी तिची. चला, ओके बेला? ओके. सकाळी तुम्ही बघितलं बेलाला तयार केलं छान. तिचा बर्थडे आहे आज आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान कमेंट्स केले, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तर काय झालेलं आहे, अगोदर आम्ही ठरवलं होतं आपलं बॅकयार्ड एवढं मोठं आहे तर आपण छान डेकोरेशन करू, बर्थडे छान सेलिब्रेट करू असा विचार केला होता. पण तुम्हाला माहिती आहे ते कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे मग आम्ही प्लॅन चेंज केला आणि बेलाला आवडणार अशा ठिकाणी आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर इथे जवळच प्ले एरिया आहे, इंडोर प्ले एरिया, तर तिथे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत बेलाचा. तिचे जे फ्रेंड्स आहेत, स्कूलचे जे फ्रेंड्स आहेत ते, किंवा माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची मुलं, मग अशांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि तिथे बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आणि काय होतं माहिती का, बर्थडे सेलिब्रेट तर होईल पण मुलांनासुद्धा खेळायला मिळणार, कारण की तिथे प्ले एरिया आहे म्हणून. तर आम्ही ही जी बुकिंग आहे 4-5 दिवस अगोदरच केली होती. मोस्टली तुम्हाला माहिती आहे अशा ठिकाणी ना लवकर आहे ना असं म्हणजे जी प्लेस आहे ना ती अवेलेबल नाही राहत, कारण की कंटिन्यू ती पॅक असते. पण लकीली बेलाच्या बर्थडेच्या दिवशी ती प्लेस होती म्हणून आम्ही लगेच बुकिंग केली आणि आमचा मूड ऑफ झाला, कारण की पाऊस कंटिन्यू चालू आहे. आम्हाला असं छानशा वातावरणामध्ये इथे करायचं होतं बर्थडे सेलिब्रेट. असो, इथे वातावरणाचं काही सांगता येत नाही, तुम्हाला माहिती आहे कधी ऊन कधी पाऊस असो. पण तिथेच आम्ही सगळं त्यांना अरेंज करायला दिलं आहे, म्हणजे केकचं, त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी, मग फूड वगैरे जे असेल तर ते त्यांनाच आम्ही सांगितलेलं आहे. आपण फक्त इथे आपण काय करायचं, फक्त रेडी व्हायचं आणि जायचं. थोडंफार जे डेकोरेशन आहे ते आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो, अदरवाईज मग बाकीचं आपण सांगू शकतो. तर आता काय करायचं आहे मला, चला ते रिटर्न गिफ्ट्स आणलेले आहे ते पण तुम्हाला दाखवते मी. आणि बाकीचं डेकोरेशनचं तर काल मी तुम्हाला दाखवलं, पण रिटर्न गिफ्टचं मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि इथेच मी वस्तू ठेवल्या होत्या, कारण की आपल्याला इथे घेऊन जायचे आहे म्हणून. रिटर्न गिफ्ट्समध्ये मी हे ग्लासचे जार देणार आहे, कारण की मला असं वाटलं आता समर चालू आहे तर युजफुल असेल. यामध्ये स्मूथी आपण पिऊ शकतो किंवा ज्यूस असेल तर ते पिऊ शकतो. वेगवेगळ्या कलर्समध्ये आहे. एक हा रेड कलर आहे, एक येलो कलर आहे आणि हा एक स्काय ब्लू कलर आहे. याच्यावर डिझाईन मला छान वाटलं, म्हणजे मुलांना चांगलं वाटेल ते. आणि हे परी आणि बेलाच्या आवडीचं आहे कलर. त्या दोघांनी म्हणजे वेगवेगळे कलर्स होते यामध्ये, पण परी बेला म्हटलं हे 3 कलर घे, थोडे लाईट कलर आहे तर म्हटलं ठीक आहे. पण यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे जे चॉकलेट्स आहे ते आपल्याला या जारमध्ये टाकायचे आहे थोडे थोडे, आणि हे मी रिटर्न गिफ्टमध्ये देणार आहे. आणि हेच रिटर्न गिफ्ट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि डेकोरेशनचं अदरवाईज ते सगळं अरेंज करणार आहे. इथे स्वयंपाक पण आणि त्यांच्याकडनं पण एक रिटर्न गिफ्ट असतं. हो, त्यांच्याकडनं पण कॅन्डी बॅग असते काहीतरी. हो, त्यांच्याकडनं पण रिटर्न गिफ्ट असतं, पण हे आपल्याकडनं रिटर्न गिफ्ट. आणि दरवर्षी तुम्ही बघत असाल आम्ही परिबेलाचा बर्थडे जेव्हा केलेला आहे तेव्हा रिटर्न गिफ्ट काही ना काही देतो, पण यावेळेस मला असं वाटतं काहीतरी असं समर रिलेटेड काहीतरी देऊया. असो, तर मी तयार झालेली आहे. हा माझा फायनल लुक नाहीये, हे तर जस्ट आता मला आवरायचं आहे म्हणून मग मी असं थोडीशी तयार झालेली आहे. पण फायनल लुक वेगळा असणार आहे परी बेलाचा स्पेशली, कारण की तिचा आज बर्थडे आहे तर तिला छान तयार करणार आहे. 2 ड्रेस आहे, 2 फ्रॉक आहे, तर त्याच्यामध्ये मी कन्फ्यूज झालेले आहे कोणता ड्रेस घालायचा. पण तिला जो आवडेल तो मी घालणार आहे. परीला पण छान तयार करणार आहे मी. आणि आता 11:15 झालेले आहे, कारण की आम्हाला 12:30ला त्यांची स्कूल सुटते, तर आम्ही इथूनच 12:15ला निघू, कारण की 7-8 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचून जातो म्हणून. पण आता काय करते, हे जे कॅन्डीज आहे ना यामध्ये भरते मी, कारण की आता परिबेलाला सांगितलं असतं ना ते आल्यानंतर ना आपण या सगळ्या गोष्टी करू. पण मग काय होईल माहिती का, आणि ते आल्यानंतर त्यांचं आवरायचं
त्यानंतर मग ती तयारी वेगळी आणि आम्हाला इथून 3लाच निघायचं आहे कारण की आपल्याला 2.5 तास दिलेला आहे 4 ते 6:30 यामध्ये आपण बर्थडे सेलिब्रेट करू शकतो आणि म्हणून मग आम्हाला 3 वाजताच इथे निघायचं आहे म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचलो ना तर मग कसं थोडं डेकोरेशन मग त्यांना सांगायचं अरेंजमेंट ते करायला मग 4 तर वाजतीलच म्हणून मग आम्ही विचार केला का म्हणजे मी विचार केला का हे मीच करून देते नाही तर त्यांच्या हाताने त्यांनी केलं असतं. चॉकलेट्स टाकलेले आहे परत याच बॉक्समध्ये मी ठेवते कारण मग घेऊन जायला ना इझी पडणार मला म्हणून. बेलाला आम्ही स्कूलमधनं पिक केलेला आहे तिचा बर्थडे पण स्कूलमध्ये छान सेलिब्रेट झालेला आहे आणि हा क्राऊन तर किती छान आहे बेला. आम्ही बनवलं स्कूलमध्ये. तुला बनवलं तुम्ही? अरे वा. मी बनवलं एकटी. तू बनवलं एकटी? अरे वा किती छान. आणि नंतर काय मग घरी गेल्यानंतर आपल्याला कुठे जायचंय? पार्टीला माझं. हा बेलाच्या पार्टीला. मग आता नंतर मग आपण माझा फ्रेंड पण येणार आहे. हो बेलाचे फ्रेंड पण येणार आहे आणि बाकीचे पण येणार आहे बेला. आता आपण छान बर्थडे सेलिब्रेट करू छान रेडी होऊ हो ना. आमच्या सर्वांची तयारी झालेली आहे आता 5 मिनिटात आम्हाला निघायचं आहे कारण की या वेळेस ना खूप जास्त ट्रॅफिक असते तर बेलाचा वाढदिवस आहे तर छानसा असं मी लुक केलेला आहे. परी ये इथे बेला बर्थडे गर्ल कुठे ये. तर दोघींचा असा लुक आहे बघा परीचा असा आहे आणि बेलाचा बघा असा फ्रॉक आहे ते बघा हा तिचा बर्थडे लुक आहे छोटीशी बॅग आणि असं ही व्हाईट आहे तर परीने पण थोडंसं व्हाईट असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. छान दिसत तुम्ही दोघी माझ्या प्रिन्सेस छान दिसत आहे आणि मस्त आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सगळ्या वस्तू आता गाडीमध्ये ठेवायच्या आहे आम्ही निघतो आणि जे जे सामान आम्हाला सोबत लागतं म्हणजे डेकोरेशनचं ते ऑलरेडी आम्ही घेतलेलं आहे. चला निघायचं मग आणि मनोजचा पण लुक दाखवते. मनोज पण मस्त दिसत आहेत आम्हाला ते बघा इथे येतं का असं इथे ना अंदर येते. हां तर मनोजचा असा लुक आहे थोडे सगळे असे वाईट झाले. चला निघायचं आता. चला निघालो आता आम्ही आणि पोचायला 15 मिनटं लागणार आहे आणि यावेळेस म्हणजे फ्रायडेला यावेळेस ना खूप जास्त ट्रॅफिक असते. जिथे 10-15 मिनटं लागणारे असतात ना तर तिथे 30 मिनटं लागतात अर्धा तास लागतो पोचायला. म्हणून मनोजला म्हटलं आपण थोडंसं लवकरच निघू म्हणजे अर्धा-पाऊण तास अगोदर लवकर पोचलो ना तर कसं आपल्याला पण टाईम मिळणार आणि मग सगळ्या गोष्टी म्हणजे किती काय त्यांच्याशी बोलावं पण लागणार किती लोक येणार मग काय कसं तर ते पूर्ण आम्ही त्यांचे म्हणजे ते सगळं आम्ही त्यांच्यासोबत बोलू. पण तुम्हाला ट्रॅफिक दाखवते मी थांबवते बघा हा बाजूला रोड आहे पुन्हा ट्रॅफिक आहे इथे बघा इकडे बघा. हो ना तिथंच दाखवते बघ किती ट्रॅफिक आहे बघा. बरं ह्या साईडला एवढी नाही आहे. हो ना आणि अजून 1 तासाने तर अजून जास्त होईल. मनोज आता सामान घेऊन गेलेले आहे आता हे जे रिटर्न गिफ्ट्स आहे मी घेऊन जाते. हे बघा हे इंडोर पार्क आहे आणि बर्थडे इथे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे वरच्या रूमवर करणार आहोत. वरती रूम आहे ना तिथे आणि इथे बघा पूर्ण प्ले एरिया आहे. आम्ही अगोदर ना डेकोरेशन स्टार्ट करतो. परिबेलाला झोप लागली होती गाडीमध्ये बरं झालं फ्रेश झाल्या ना त्या. नको आता पूर्ण ड्रेस खराब होईल ना आता थोड्या वेळात येईलच थांबेल नंतर जातील सगळे खेळायला. तर हा प्ले एरिया तुम्हाला मी दाखवला आणि बघा खूप आहे खेळण्यासारखं आहे. मुलं बिझी पण असतात बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर. हे आता आम्ही डेकोरेशन पटकन करून घेतो. आवडलं बेला तुला?
मेनू कार्ड आहे. समोर मुलं खेळतात. टेबल स्पेस करा टेबलवर त्याला उचला So what we do is we cut it. Jedes anderes Spaß. ते आहेत ना मोठा आहे पिझ्झा घेतला मोठा बर्थडे ओके ठीक आहे त्याला द्या आता रिटर्न घे त्याला आणि बिहायला दोघं भैया तू पण जा ना ओके तो ब्लू कलर Say thank you. खूप छान बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता सगळे खेळत आहे. प्ले जे आहे तुम्हाला दाखवलं होतं मी, तर तिथे सगळ्यांचं खेळणं चालू आहे. आता माझ्या फ्रेंड्स आहे खाली, आता मी पण जाते आणि बाकीच्या मुलांना सुद्धा बघते मी. सर आता वाजलेले आहे 8:45 आणि तुम्हाला माहिती आहे समरच्या वेळेस इथे रात्री 10 वाजेपर्यंत उजेड असतो. तर आम्ही आलो होतो इथे 3:30 पावणे 4ला आणि आता वाजलेले आहे 8:45.
बेलाचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. तुम्ही बघितलं सगळे एन्जॉय करत होते आणि प्ले एरिया असल्यामुळे काय झालं माहिती आहे का, सगळे मुलं इतके खेळत होते. बाकीच्या ज्या मैत्रिणी आहे ना त्या गेल्या होत्या, पण आम्ही बाकीचे थांबलो होतो. त्यांच्या मुलांसोबत परिबेलाने खूप एन्जॉय केला. आता पण आहे ना त्यांना घरी जायचं नव्हतं, खेळायचं होतं, पण त्यांना ते सांगितलं आता उशीर झालेला आहे, आता आपण जाऊया घरी, कारण की सकाळपासूनच आहे ना बिझी होतो. आणि परिबेला पण आहे ना खूप लवकर उठल्या होत्या, सकाळी 5 वाजता, आणि त्या पण आता खूप दमलेल्या आहे. तर बर्थडे गर्लने ना खूप खूप एन्जॉय केलं आहे बघा. ते डेकोरेशनचं बेलामध्ये मला घरी घेऊन जायचं आहे. बलून्स वगैरे जे होते ना सगळ्या मुलांनी घेतले, एक एक त्याच्यासोबत खेळत होते, काही लहान मुलं होते. आणि बेलाची आता एक्साइटमेंट, तिला गिफ्ट्स ओपन करायचे आहे. ती मला म्हणते मम्मा आपण गिफ्ट्स कधी ओपन करायचे, म्हटलं घरी गेल्यावर करू. आणि लहान मुलांचं तर तेच असतं, कोणी आपल्याला गिफ्ट दिलं तर किती ती एक्साइटमेंट असते, काय काय दिलं असेल. आणि दोघी इतक्या दमलेल्या आहेत, त्यांना ते सांगितलं ब्रश वगैरे करा आणि लगेचच झोपा. ते म्हणतात मग आम्हाला बर्थडे गिफ्ट ओपन करायचं राहिलं. म्हटलं हा मला वाटलं ते विसरले असतील का काय, पण काय विसरून नाही जात. ते म्हणता मम्मा आम्ही काय विसरून नाही जात बघा. आणि काय ना आता 5-10 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ आम्ही. कसं वाटलं परी बेला इथे बघ, तुझं बर्थडे कसं वाटलं तुला, एन्जॉय केलं तू, मला खूप आवडलं. तुला पण खूप आवडलं आणि तू पण एन्जॉय केलं का परी. फ्रेंड्स सोबत मी खेळत होती बिहा, ऋत्विक आणि श्रेष. हा, आणि बेला तिच्या फ्रेंड सोबत खेळत होती. आता मगाशी चालू आम्ही घरी, फ्रेश झालो आणि मुलींना काय राहवलं नाही, सगळे गिफ्ट्स ओपन केले. सगळ्यांचे खूप सुंदर गिफ्ट्स आहे, महत्त्वाचं म्हणजे युजफुल आहे. आणि हा बेलाच्या बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.